मतदानाच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका मतदान केंद्रावर घडलेल्या प्रकारानं वाद उभा राहिला होता। त्यावर आता निवडणूक आयोगानं काय स्पष्टीकरण दिलंय आणि काँग्रेस का आक्रमक झाली आहे पाहूयात। क्या उमेदवार कॅन्सलेशनचा सिक्का मारून ठेवला हे लोक आणि त्या समोर पण तिकडे पण आहेत। आता ते पूर्ण पाडून ठेवले ते लोक। चंद्रपूरच्या एका मतदान केंद्रावर झालेल्या गोंधळानं निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय। लोक चंद्रपुरातल्या हिंदी सिटी स्कूल मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचले। त्यावेळेला मतदान केंद्राबाहेर असलेल्या उमेदवारांच्या यादीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांच्या नावावर कॅन्सलचा शिक्का मारला होता। यावरनं काँग्रेस समर्थक आक्रमक झाले। खानापेट प्रभाग नंबर 11 में बूथ क्रमांक 2 पर प्रतिभा धानोरकर के स्टिकर पे कैंसिलेशन का विड्रॉल का सिक्का मारा गया है और ये षड्यंत्र रिटर्निंग ऑफिसर ने किया है। आपके सामने ऑन रिकॉर्ड है। ये भाजपा के प्रशासन का अपयश है और ये सत्ता की माज है इनकी। रिटर्निंग ऑफिसर जो है यहाँ का उसको सस्पेंड करना चाहिए। सुधीर भाऊ मुनगंटीवार के इस पे कैंसिलेशन का सिक्का नहीं है। प्रतिभा धानोरकर के इस पे देखो कैंसिलेशन का सिक्का है। ये क्या चल रहा है? ये लोकतंत्र की हत्या है। गदारोळ वाढल्यानंतर पोलीस मतदान केंद्रावर पोहोचले। संबंधित प्रकाराची अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर हा वाद शांत झाला आणि चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र या सोशल मीडिया पेजवरनं निवडणूक आयोगानंही घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिलं। मतदान केंद्राबाहेर लावलेल्या मतपत्रिकेच्या नकल पत्रिकेवर हा शिक्का मारला गेला होता। वास्तवात अशा प्रत्येक नकल प्रतीवर नियमाप्रमाणे शिक्का मारला जातो। मात्र या मतपत्रिकेवर चुकीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावावर हा शिक्का मारला गेला। याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी काँग्रेस समर्थकांना परिस्थिती समजावून सांगितली। त्यानंतर कार्यकर्त्यांचं समाधान झालं। असं आहे की निवडणूक आयोगाकडनं चुका होत असतात, त्याचं काय आक्षेप घेण्याचं कारण नाही ना। ती समिती आपल्या मनाप्रमाणे होणार नाही म्हणून तुम्ही लोकसभेत कायदा आणलात आणि तो कायदा पारित करून घेतलात आणि तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायालयामधनं सिलेक्शन कमिटीमधनं बाहेर काढलं। आज तुमचे 10 खासदार म्हणतात ओपनली 400च्या वरती आम्हाला द्या, आम्ही संविधान बदलू, आणि आम्ही नाही बोलत ना, तुमचे खासदार बिंदास बोलतात। मी उद्या इलेक्शन कमिशनकडे जाणीवपूर्वक काही कम्युनिटीजला टार्गेट करून ज्या पद्धतीनं मतदान डिलीट केलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे। DGP जे आहेत त्यांच्याकडे मी नागपूर कलेक्टर, चंद्रपूर कलेक्टर यांच्या विरुद्ध FIR दाखल करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे। असेल त्याच्यामध्ये जर दुरुस्ती लगेच केली असेल तर ही प्रशासकीय किंवा निवडणूक यंत्रणेतल्या कामातली एखादी त्रुटी असू शकते, पण ती लगेच दुरुस्त केलेली आहे त्यांनी। निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।